वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम कलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तारावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तनारूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून अवघ्या 4 चरणांचा अभंग तुमच्या आमच्या परिचयातील असणारा अभंग आज आपण कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर बघायचं ठरलं तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की क्षणाक्षणाला विचार करा. क्षणाक्षणाला विचार करा. कशाचा विचार करा म्हणतात तर या भवसागरातून कसं तारून जाता येईल याचा विचार करा. याचा विचार करा. त्यावेळेस एक साधक तुकोबारायांकडे आला, म्हणाला का हो तुकोबाराय आम्ही विचार करत नाही का? आम्ही विचार करत नाही का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमचा विचार चालू आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमचा विचार चालू आहे. या विचारामुळे आम्हाला झोपा देखील लागत नाही तर तरी देखील तुम्ही म्हणता विचार करा. असं काय या विचार करण्यामध्ये? सारखं विचार करतोय, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती विचार करतोय, तरी देखील का विचार करा म्हणताय? का विचार करा या भवसागरातून तारून जाण्याचा? कारण हा नरदेह कसा आहे? नाशवंत आहे. एक दिवस नाश पावणार आहे. आपल्याला हे घर किरायाचं आहे बरं का. एक दिवस आपल्याला द्यावं लागणार आहे हे घर दुसऱ्याला. आपण ज्याच्याकडून विकत घेतलंय, ज्याच्याकडून किरायाने घेतलंय हे घर, त्याला एक दिवस विकत घेतलेलं घर हे आपल्याला परत द्यावं लागणार आहे. हे नाशवंत घर आहे, नाशवंत ते आहे. म्हणून तुम्ही काय करा म्हणे तर या भवसागरातून तारून जाण्याचा विचार करा. या भवसागरातून तारून जाण्याकरिता काय करावं लागेल तर मग तुकोबाराय सांगतात संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. मग काय करा म्हणे तर या संत संगती करा. संत समागमामध्ये जा आणि संत समागमामध्ये गेल्याच्या नंतर काय करा तर परमार्थ करा. मग काय होईल? या भवसागरातून तारून जाता येईल. आणि जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये असं सांगतात की आलाय ना या लोकांमध्ये, या संसारामध्ये, मग काय करा म्हणे तर तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये जो काही संसाराचा धूर गेलेला आहे तो संसाराचा धूर बाजूला काढा आणि या भवसागरातून कसं तारून जाता येईल याचा विचार करा. हाच झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाचा भावार्थ हाच असेल असे माझे म्हणणे नाही किंवा मतही नाही. कारण
ज्याप्रमाणे प्रत्येक पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेत असतो, त्याचप्रमाणे मीही माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार या अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज आपल्या आलेगाव गावामध्ये श्री कैलासवासी सुजानबाई किशनराव शिंदे यांच्या 13वीच्या कार्यक्रमानिमित्त ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. त्याचबरोबर माझी कीर्तनरूपी सेवा ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली असे असणारे त्यांची मुले श्री भगवानराव किशनराव शिंदे, गोविंदराव किशनराव शिंदे, दोनजी किशनराव शिंदे व त्याचबरोबर त्यांच्या मुली रेवताबाई लक्ष्मणराव आरसुळे, विमलबाई तुकाराम साखरे, लताबाई तुकाराम धुंबाड अशा या सर्वांकडून मला ही सेवा प्राप्त झाली. खरंच त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर मला आज कीर्तनामध्ये साथ करणारे गायनाचार्य सर्वच मंडळी, मृदुंगाचार्य असतील, त्याचबरोबर मला पावल्याकडून साथ करणारे इथे जन्मलेले सर्वच विद्यार्थी असतील, त्याचबरोबर विनेकरी काका असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर मला ज्यांच्याकडून ज्ञान प्राप्त झाले असे असणारे माझे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण गोविंदजी महाराज मुंडे यांच्या चरणावरती नतमस्तक होते. कारण त्यांनी जर मला ज्ञान प्राप्त करून दिलं नसतं तर आज मी कीर्तन रूपी सेवा पार पाडू शकले नसते. खरं म्हणायला गेलं तर त्यांनी मला ज्ञान दिलं नसतं तर मी कीर्तन रूपी सेवा प्राप्त करू शकले नसते. म्हणून ऐका, जितनी आपकी मेहरबानी है उतनी मेरी अवकात नहीं, जितनी आपकी मेहरबानी है उतनी मेरी अवकात नहीं, ये तो कृपा है मेरी गुरु की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. खरंच त्यांनी आज मला ज्ञान प्राप्त करून दिलं. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. तुम्ही खरंच मी लहान आहे म्हणून तुम्ही एवढेच मंडळी जमलात. तुम्हाला काम होतं का नाही हे मला माहित नाही, पण तुम्ही काम सोडून तर माझं कीर्तन ऐकण्याकरता आलात. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते व कीर्तन रूपी सेवेकडे वळते. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे आपल्या मानवी जीवनाला, मानवी देहाला, मानवी जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? तो म्हणतात की क्षणाक्षणाला विचार करा. कशाचा विचार करा? म्हणे या भवसागरातून तारून जाण्याचा विचार करा. या भवसागरातून तारून जाण्याचा विचार करा. का विचार करा? कारण हा नरदेह नाशिवंत आहे. एक दिवस हा नरदेह निघून जाणार आहे. एक दिवस हा नरदेह निघून जाणार आहे. म्हणून तुम्ही काय करा? तर या भवसागरातून तारून जाण्याचा विचार करा. का करा? कारण हा संसार कसा आहे महाराज? दुःखाचा आहे. या संसाराचा विचार करून काही फायदा आहे का? तर नाही. आपण विचार करतो, आपण विचार करत नाही असं नाही, खूप विचार करतो. पण कशाचा करतो? तर या संसाराचा करतो. या संसाराचा विचार करून काही फायदा आहे का? अजिबात नाही महाराज. का फायदा नाही? कारण हा संसार कसा आहे? तर दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. यामध्ये सुख आहे का? तर नाही. यामध्ये सुख नाही, पण सुखाभास आहे या संसारी. या मनुष्य देहाला वाटतं की या संसारामध्ये सगळं सुख आहे, पण आहे का? तर नाही. महाराज, या संसारामध्ये आलेला प्रत्येक व्यक्तीला वाटतं की हे सगळे आपली आहेत, हे सगळं मंडप आपलं आहे, यात बसलेली माणसं आपली आहेत ना, आहेत का? अजिबात नाही महाराज. जोपर्यंत माणसाकडे पैसा असतो तोपर्यंत परकी देखील आपली होतात. माणसाकडे पैसा असला की परकी देखील आपली होतात, आणि माणसाचा पैसा संपला की आपली देखील परकी होत असतात. ही पैशाची गंमत असते. ऐका,
असं म्हणतात की अपने पल्लों में पैसा हो तो हर कोई सलाम करे. भाई वो सब पैसे कसे महाराज जीवनामध्ये फक्त पैशाला किंमत आहे. असं म्हणतात की अपने पल्लों में पैसा हो तो हर कोई सलाम करे. अपने पल्लों में पैसा हो तो हर कोई सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मिटा बोल रे. जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे तोपर्यंत परका देखील आपला होतो आणि पैसा संपला की आपले देखील परकी होत असतात. ही पैशाची किंमत असते. म्हणून या जीवनामध्ये कुणीही कुणाचं नाहीये. शेवटच्या काळापर्यंत हा मनुष्य देह आलाही एकटा आहे आणि जाणारही एकटाच आहे. कुठपर्यंत माणसं असतात? जोपर्यंत जाळत नाहीत तोपर्यंत माणसं आपल्या सोबत असतात. एकदा का जाळलं की मग त्याला कोणी विचारत देखील नाही. पण खरंच आज या काकांनी मावशींनी आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हिट केलेला छोटासा तेरवीचा कार्यक्रम आहे. खरंच त्यांचे आभार मानते. म्हणून जीवनामध्ये कुणीही कुणाचं नसतं. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अगदी दादी येतला माझ्या शेवटच्या काळापर्यंत आपल्यासोबत असतात. पण एकदा काय झालं की पुन्हा कोणी विचारत नाही. मग या संसारामध्ये जर कोणी कुणाचं नसेल, हा दुःखरूपी संसार आहे, मग या संसाराचा विचार करून काय फायदा आहे का? तर अजिबात नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरा सांगतात, तुम्ही कशाचा विचार करा? सत्य काय आहे, असत्य काय आहे याचा विचार करा. सार काय आहे आणि असार काय आहे याचा विचार करा. चांगलं काय आहे, वाईट काय आहे याचा विचार करा. आणि या भवसागरातून कसं तारून जाता येईल याचा विचार करा. महाराज, काही लोक विचार करतात, करत नाही तसं नाही. विचार करतात. आपण तर संसाराचा विचार करतो, पण काही असा विचार करतात की त्या विचारानं काय होता येईल काही सांगता येत नाही बरं का. एकदा असाच एक माणूस होता आणि तो आपल्या घरापुढे बसायचा. सायंकाळच्या वेळी घरापुढे बसायचा आणि त्याच्या घरापुढून दररोज 3 म्हशी द्यायच्या. त्यामध्ये एका म्हशीची शिंग अशी होती, अशी, लक्ष दे बरं का, अशी होती, अशी शिंग होती. तर दररोज त्या म्हशीकडे बघायचं आणि म्हणायचं, आपण जर या म्हशीच्या शिंगात उडी मारली तर कसं होईल, आपण जर या म्हशीच्या शिंगात उडी मारली तर कसं होईल. दररोज विचार करायचा. मग एके दिवशी असं विचार करत कमी दिवस झाले का, 6 महिने उलटून गेले. 6 महिन्यानंतर एके दिवशी असाच बसला होता आणि
म्हशी आल्याच्या नंतर तुम्हाला आतापर्यंत आपण विचार केलाय बरं का. आता विचार करायचा नाही, आता डायरेक्ट करून बघायचं. आता करून बघायचं म्हणून तिकडून म्हशी आल्या. ती मधली म्हैस होती ती पुढे आली, सगळ्यात पुढे आली. जशी तिकडून ती म्हैस आली, इकडून ज्या निवडी मारली, डायरेक्ट म्हशीच्या शिंगातच जाऊन फसला. शिंगात फसल्यावर आता म्हैशीच्या शिंगात फसल्यावर म्हैस शांत बसेल का? म्हैस लागली उधळायला लागली. अशी उधळली डायरेक्ट खाली पडल्या बरोबर बिचाराचे हात पाय मोडले. दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर आता डॉक्टर साहेबांनी ऍडमिट केलं. आता आपल्या इकडं एक प्रथा आहे बघा, कोणाला जर दवाखान्यात ऍडमिट केलं तर त्याला भेटायला जातात का नाही? माता मुलांना जास्त माहित असेल, त्या जरा जास्त जातात. त्यांना तर वाटत झालं कोण कधी ऍडमिट होते की माय मला दवाखान्यात जायचं वाटते का नाही? माता मुलं जरा जास्त जातात, त्यांना जरा जास्तच माहित असते. मग त्याला ऍडमिट केला तर त्याच्या घरचे त्याचे नातेवाईक भेटायला जाऊ लागली. एक गेला मला, का रे बाबा तुला डोकं आहे का नाही? थोडा तरी विचार करायचा. तो म्हणाला, हो तुम्हाला काय सांगू, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर अवघे 6 महिने विचार केला. 6 महिने विचार केला आणि 6 महिने विचार करूनच म्हशीच्या शिंगात उडी मारली म्हणून ही हालत झाली. विठ्ठल म्हणजे बघा, काहींना विचार काय करावा हे देखील कळत नाही. मग तुम्हाला विचार काय करावा हे कळत नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विचार कशाचा करा, सारासार विचार सारा विचार करायला सांगतात. कसा विचार करायला सांगतात? तर सार आणि असार. असार म्हणजे हा संसार आणि सार म्हणजे परमार्थ. या परमार्थाचा विचार करा तुम्ही, या संसाराचा करा का तर नका. मग विचार कशाचा केला पाहिजे आपण? तर या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार केला पाहिजे. अभंगाचं प्रथम क्षण
करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान क्षणाक्षणाला विचार करा. कशाचा करा तर या भवसागरातून तारून जाण्याचा करा. का करा? कारण हा नरदेह नाशिवंत आहे. हा नरदेह कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत असल्या कारणाने एक दिवस निघून जाणार आहे. थांबणार आहे का आपल्या जवळ? नाही. एक दिवस निघून जाणार आहे. उसनं आणलेला आहे आणि उसनं आणलेला प्रत्येकाला दिलं पाहिजे. म्हणून आपली आयु मर्यादा संपली की आपल्याला हा देह द्यावाच लागणार आहे. हा नरदेह द्यावाच लागणार आहे. म्हणून हा नाशिवंत देह आहे. नाशिवंत जरी असला, आपण मरण जरी पावलो या नरदेहातून, तरी हा खूप अनमोल आहे बरं का. का अनमोल आहे हा नरदेह? कारण या नरदेहात आल्याच्या नंतरच आपल्याला भगवंताला प्राप्त करून घेता येतं. भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करता येतं. बाकी कुठलीही योनी असू द्या, कुत्रा मांजर मुंगी डुक्कर कोणतीही योनी असू द्या, कोणत्याही योनीमध्ये भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करता येत नाही आणि देवाला प्राप्त देखील करून घेता येत नाही. फक्त एक अशी एकमेव योनी आहे, ती म्हणजे मनुष्य देह. या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला देव प्राप्ती करून घेता येते. बघा, बघा हा नरदेह कसा आहे तर नाश पावणारा आहे. नाश पावणारा आहे, परंतु हा नरदेह तेवढाच अनमोल आहे. का अनमोल आहे? तर या नरदेहातून देव प्राप्ती करून घेता येते. बघा हा नरदेह किती अनमोल आहे. सांगायचं झालं तर आम्हाला मिळालेला नरदेह एका प्रकारचं जंक्शन स्टेशन आहे. तुम्ही म्हणाल रेल्वे स्टेशन ऐकलंय, बस स्टेशन ऐकलंय, आता जंक्शन स्टेशन कुठून आणलं? जंक्शन स्टेशन म्हणजे या नरदेहातून आपल्याला 3 गावाला जाता येतं. पहिलं गाव आहे स्वर्ग, दुसरं गाव आहे नरक आणि तिसरं गाव आहे स्वतः देव होणे किंवा देव प्राप्ती करून घेणे. अशा 3 गावांना जाता येतं. त्यात पहिलं गाव स्वर्ग. आता तुम्ही म्हणाल या स्वर्गाला जायचं असेल तर काय करावं लागेल? मग स्वर्गाला जायचं असेल तर 100 यज्ञाधिक कर्म करावी लागतील. 100 यज्ञाधिक कर्म करावी लागतील. मग 100 यज्ञाधिक कर्म केल्याच्या नंतर, पुण्य कर्म केल्याच्या नंतर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर आपण 100 यज्ञाधिक कर्म जर केली, पुण्य कर्म जर केलं तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते. ज्ञानदेवाध्याने रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं, चांगली कर्म केली की मग आपल्याला स्वर्गाचं तिकीट मिळतं. स्वर्गाचं तिकीट मिळालं तर नरकाला जायचं कुणाला सांगावं लागतं का? नाही महाराज, आपण सहज चालता बोलता म्हणतो, लय पाप करू नको नरकाला पडशील म्हणतात का नाही? माता मावल्या म्हणतात, जास्त पाप करू नको नसता नरकाला पडशील. म्हणजे स्वतः प्रत्येकाला माहिती आहे की पाप केल्याच्या नंतर आपल्याला नरक प्राप्ती होते किंवा आपण नरकाला जातो. तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून नाही बरं का. संत महात्म्याने सांगितलंय, नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. नरकाला जायचं असेल तर फक्त आणि फक्त पाप करा आणि कधीही भगवंताचं नाव मुखाला घेऊ नका. मग काय होईल? नरक प्राप्ती होईल. आता दुसऱ्याही गावाचं तिकीट मिळालं. तिसरं गाव आहे स्वतः देव होणे किंवा देव प्राप्ती करून घेणे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सांगतो तुम्हासी भला विठ्ठला, सांगतो तुम्हासी
केला तर मग काय होईल, भगवंताची प्राप्ती करून घेता येईल. म्हणून काय होईल तर भगवंताची प्राप्ती करून घेता येईल. म्हणजे या नरदेहातून आपण जर ठरवलं, आपण जर भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं तर या नरदेहातून आपल्याला देव देखील होता येते किंवा देवप्राप्ती देखील करून घेता येते. देवप्राप्ती देखील करून घेता येते. म्हणजे बघा, देव झाले अवघे जना, देव झाले अवघे जना, देव झाले, देव देव कितीतरी लोक देव झाली महाराज, झाली नाही असं नाही का, कितीतरी लोक देव झाली. म्हणजे भगवंताचं नामस्मरण नामचिंतन जर केलं तर देवप्राप्ती करून घेता येते आणि देव देखील होता येतं. म्हणून या नरदेहातून आपल्याला 3 गावाला जाता येतं, तिन्ही गावाला जाता येतं. म्हणून या नरदेहाला जंक्शन स्टेशन असं म्हटलेलं आहे. अहो, जंक्शन स्टेशन असं म्हटलेलं आहे. जगद्गुरु तुकोबार आहे तर या नरदेहाला कर्मभूमीचं नरदेह म्हणतात. कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाय जाणावा. का नरदेहाला कर्मभूमीचा नरदेह म्हटलेला आहे, कारण या नरदेहात आलेला मनुष्य हा कर्म करतो आणि जसं कर्म करतो तसं त्याला फळ भोगावं लागतं. म्हणून या नरदेहाला कर्मभूमीचा नरदेह म्हटलेला आहे. महाराज फक्त हा अनमोल नाही बरं का, या नरदेहात आलेला मनुष्य इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की तो देवप्राप्ती करून घेता येतो. इतका हुशार आहे हा मनुष्य. किती हुशार आहे ऐका. एकदा यम दरबारामध्ये यमराज हत्तीला म्हणू लागले, अरे हत्ती एवढा मोठा आहेस, एवढा बलशाली आहेस, तरी देखील का माणसाच्या हातीला तुला काही वाटत नाही का. आता एखाद्याने जर आपल्याला नाव बोट ठेवले तर चांगलं वाटतं का महाराज, नाही. मग त्या हत्तीला देखील राग आला. तो हत्ती म्हणाला, अहो यमराज मला काय म्हणताय, तुम्हाला कसं करायचं, एकदा आतापर्यंत तुम्ही मेलेली माणसं यम लोकात आणली आहेत, फक्त एक जिवंत माणूस आणून बघा, मग कळेल तुम्हाला माणसाचा पराक्रम. मग आता यमराजाला राग आला. यमराज म्हणाले आता जिवंत माणूस आणायचा. यमराजाने यमदूताला हुकूम दिला, यमदूता खाली मृत्यू लोकांमध्ये जा आणि एक जिवंत माणूस घेऊन या. यमदूत म्हणाले ठीक आहे. यमदूत खाली आले. सायंकाळची वेळ होती, रात्रीची वेळ होती. एक शेतकरी थकून आला होता आणि आपल्या घराच्या बाहेर खाटावरती झोपला होता. खाट काय होतो ना, बाजीवरती झोपला होता. आणि यमदूत आले आणि यमदूत आल्याच्या नंतर त्याने त्या माणसाला बघितलं. त्या माणसाला त्या बाजेसहित उचलून वरती घेऊन गेले. कुठं, यमलोकात घेऊन गेले. यमलोकात गेल्याच्या नंतर त्याला तिथे ठेवलं आणि यमदूत निघून गेले. सकाळ झाली, याला जाग आली. उठला आणि इकडे तिकडे बघतोय. घर दिसना, पत्नी दिसना, बायको दिसना, कोणीच नाही इथं. काय असेल हे. त्याने ऐकलं होतं यम लोकांमध्ये लय लोक आपली आपली कर्म भोगत असतात. मग त्याने इकडे तिकडे बघितलं, त्याला यम लोकागत जर दिसलं. यम लोकागत दिसलं आणि त्याला वाटलं की आता हे यम दरबार आहे, आपल्याला इथं कशाला आणलं असेल, आपलं काय काम, आपण मेलो नाही, काही नाही, जिवंतच कशाला आणलं असेल, असा प्रश्न निर्माण झाला. त्याच्या कानावरती असं पडलं की हा हुशार आहे का नाही हे बघण्याकरिता याला इथं आणलंय. आता या माणसाला वाटलं बघू तर आता किती हुशार आहे. मग याने एक चिठ्ठी घेतली. त्या चिठ्ठीमध्ये त्याच्या मनाचं काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी यमदूताकडे दिली. यमदूताला सांगितलं, यमदूता ही चिठ्ठी यमराजाकडे द्या. यमराजा म्हणजे यमदूताने ही चिठ्ठी यमराजाकडे दिली.